झणझणीत अंडा करी बनवण्यासाठी एका पातेल्यात तेल घेतलेलं आहे आणि 3-4 कांदे व्यवस्थित असे लाल रंगापर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि परत त्याच्यामध्ये काही खडे मसाले घ्यायचे आहेत थोडेसे, तेही परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर अर्धा वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, तेही या मिश्रणामध्ये लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. नंतर हे मिश्रण आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीर टाकून त्याची व्यवस्थित अशी वाटण करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इकडं उकडून ठेवलेल्या अंड्यांना असे काप मारून घेत आहे, जेणेकरून त्याच्यात मसाला व्यवस्थित जाईल. परत त्याच भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकून, लाल तिखट टाकून आपल्याला हे अंडे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. अगदी एखादं मिनिट हे बाजूला काढून परत याच भांड्यामध्ये आपल्याला आपण बनवलेलं वाटण टाकायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट आणि हळद, कच्चा मसाला आणि धने पावडर, काळा मसाला, त्यानंतर थोडीशी बेडगी मिरची ही कलरसाठी टाकलेली आहे. हेही मिश्रण आपल्याला मसाले व्यवस्थित असे या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून थोडं तेल सुटेपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर या मिश्रणामध्ये आणखीन थोडं गरम पाणी टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि उकडलेले अंडे आपल्याला याच्यात टाकायचे आहेत आणि एक उकळी घ्यायची आहे. वरून कोथिंबीर टाकायची आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली?